आज आपल्याला भारतातील जे कर सिस्टम आहे, टॅक्स सिस्टम जी आहे त्या टॅक्स सिस्टमचा अभ्यास करायचा आहे. जो टॅक्स असतो, जो कर असतो, हा कर दोन प्रकारचा असतो. एक प्रत्यक्ष कर, दुसरा अप्रत्यक्ष कर. जेव्हा कराघात हा प्रत्यक्षरित्या व्यक्तीवर पडतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर संबोधले जाते. आणि जेव्हा कराघात हा अप्रत्यक्ष असतो, म्हणजे जो व्यक्ती वस्तू सेवा खरेदी करतो त्याच्यावर प्रत्यक्षरित्या त्याचा कराघात त्याच्या खिशाला तो बसत नाही, तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कर म्हटले जाते. म्हणजे जो व्यक्ती स्वतःहून प्रत्यक्षरित्या आपल्या पैशातून टॅक्स देतो, त्याला माहिती असते की आपण हे पैसे टॅक्स संबंधी देत आहोत, तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हटले जाते. उदाहरणार्थ आयकर, इन्कम टॅक्स हे बेस्ट एक्झाम्पल आहे प्रत्यक्ष करचं. आणि मग आता बाकीचे टॅक्स तर बंद झाले आहेत, तर अप्रत्यक्ष करचं बेस्ट एक्झाम्पल आहे जीएसटी. बाकी टॅक्स आपण ते 1 जुलै 17 बंद झाले आहेत, जीएसटी आपण आता घेणारच आहोत. तर अशा प्रकारचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचे कर पाहायला भेटतात. प्रत्यक्ष कर म्हणजे कराघात ज्यावर होतो, अप्रत्यक्ष कर ज्यावर कराघात होत नाही. कर भारतात पुरोगामी स्वरूपाचा आहे. पुरोगामी म्हणजे जसं उत्पन्न वाढत जाईल तसा टॅक्सचा दर जो आहे तो वाढत जाईल, याला पुरोगामी कर पद्धत म्हणतात. भारताने पुरोगामी कर पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर भारतामध्ये जो टॅक्स पद्धत आहे त्यामध्ये सर्वात जुन्यामध्ये आपण इन्कम टॅक्स म्हणतो. वास्तविक 1860-61 मध्ये सुरू झालेला हा टॅक्स पद्धत आपल्याला भारतामध्ये 1961च्या कायद्याने लागू होतो. त्यामध्ये अनेक प्रकारची अमेंडमेंट 2016 पर्यंत करण्यात आलेले आहेत. इन्कम टॅक्सचा जर आपण विचार केला तर जगात सर्वप्रथम इन्कम टॅक्स या शब्दासंबंधी वापर करणारा देशचा जर आपण विचार केला तर तो इजिप्त ठरतो. इजिप्तमध्ये वापर केला होता. त्यानंतर UK, युनायटेड किंगडम यांनी, जे आपण आकडेवारीनुसार म्हणतो, तर UKने 1800 मध्ये, वास्तविक 1799, 1800 मध्ये हा टॅक्स संबंधी वापर सुरू केला होता. इन्कम टॅक्स आपण जो बघतोय प्रत्यक्ष कर, त्या प्रत्यक्ष करामध्ये इन्कम टॅक्स हा भारतामध्ये पुरोगामी स्वरूपाचा आहे. आणि टॅक्स हे इच्छित नाही आहे, तर टॅक्स हे जबरदस्तीचं देणं असते, म्हणजे स्वइच्छेवर अवलंबून नसते, तर हा टॅक्स भरावाच लागत असतो. ठीक आहे. मग आज इंडियामध्ये इन्कम टॅक्स सिस्टम जे उपलब्ध आहे, ह्या इन्कम टॅक्स सिस्टममध्ये काही स्लॅब पाडले गेले, की म्हणजे बा कोणत्या उत्पन्नाला किती टक्के व्याज द्यावा लागेल, टॅक्स द्यावा लागेल, या संबंधी काही स्लॅब पाडलेला आहे. तो स्लॅब आपल्याला दरवर्षी जे बजेट मांडले जाते भारत सरकारद्वारे, त्या बजेटमध्ये दरवर्षी चेंज होतात, म्हणून ह्या आकडेवारी आपल्याला दरवर्षी बदलावी लागते. तर सध्या जो महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे त्यामध्ये आपण पाहूया. तर 2019-20 या वर्षाच्या जर आपण आकडेवारीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की 19-20 मध्ये 2.5 लाखापर्यंत कर मुक्त करण्यात आलेला आहे. तर 2.5 ते 5 लाखापर्यंत 5% आणि 4% सरचार्ज, इतर सरकार जो लावत असतो सेस ज्याला म्हणतात, ते 4% सरचार्ज लावलेला आहे. तर यामध्येच मग 5 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न 10 लाखापर्यंत जात असेल, 10 लाखापर्यंत असेल तर 10% प्लस 4% सरचार्ज आपल्याला हा लावला जातो. आता चेंज हे जुनं बघतोय आपण, ते जुनं आहे म्हणून 20%.
आणि मग 10 लाखाच्या वर 20 लाखाच्या वर गेले तर 30%. अशा प्रकारचं हे 19-20 ला आपण इन्कम टॅक्स जे आहे ते बघतो. 19-20 इन्कम टॅक्ससाठी 2 वर्ष महत्वाची असतात. एक तर ज्यावर आपण टॅक्स लावला जातो ते वर्ष, आणि एक असेसमेंट इयर. असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षी आपण टॅक्स भरतो. प्रिव्हियस इयर ज्या वर्षावर आपण टॅक्स ज्या वर्षात भरतो त्याला असेसमेंट इयर्स म्हणतात. म्हणजे समजा माझं उत्पन्न 19-20चं आहे तर मी टॅक्स जे आहे ते 20-21ला भरेल. तर आता 20-21चं जे आर्थिक बजेट आहे ज्या भारतामध्ये मांडलं गेलं तर 20-21च्या बजेटमध्ये त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर 2.5 लाखापर्यंत करमुक्त करण्यात आलेला आहे. तर 2.5 ते 5 लाखापर्यंत 5% हा दर ठेवण्यात आलेला आहे. सरचार्ज यावरून काढून टाकण्यात आलेला आहे. तर 5 लाख ते 7.5 लाखापर्यंत त्याला 10% इतका बदल करण्यात आलेला आहे. आणि जर याच्यावर जात असेल तर याला 15%, 20% याप्रमाणे याला बदल करण्यात आलेला आहे. 7.5, 10 ते 15%. मग 10 लाखाच्या वर जात असेल तर 20%. अशा प्रकारचे बदल 1920 मध्ये म्हणजे 1920च्या बजेटमध्ये 1920-21 साठी केला आहे. म्हणजे याचा टॅक्स भरणं आपण 21-22 या वर्षामध्ये करणार आहोत. इन्कम टॅक्स भारतामध्ये जे प्रश्न नेहमी विचारले जातात आपल्या एक्झाममध्ये, तर इन्कम टॅक्स कोणता कर आहे? तर इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे. आयकरचा कायदा कोणता? तर 1961चा कायदा. भारतामध्ये आयकर कसा आहे? भारताचा आयकर हे पुरोगामी स्वरूपाचा आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे काय? ज्याच्यावर कराघात होतो, जो आपल्या खिशातून प्रत्यक्षरित्या टॅक्स भरतो त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. जगामध्ये सुरुवात कुठं? इजिप्तमध्ये. आकडेवारीचं बघितलं तर आपण सुरुवातीला UK मध्ये बघू. भारतामध्ये बघितलं आपण तर भारताच्या जवळ शेजारी चीन आहे. मग चीनमध्ये इन्कम टॅक्स केव्हा झालं? तर 1937 ला चीनमध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर हे 2 महत्त्वाचे असतात. प्रिव्हियस इयर म्हणजे ज्या वर्षावर आपण टॅक्स भरतो, असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षी आपण टॅक्स भरतो. अशा प्रकारचं आपल्याला इन्कम टॅक्स संबंधी माहिती पाहायला भेटते. तर आता हा प्रत्यक्ष कर आहे. इन्कम टॅक्स म्हणजे हा प्रत्यक्ष कर झाला. तर आता अप्रत्यक्ष कर भारतामध्ये खूप सारे होते. काही केंद्राचे, काही राज्याचे. म्हणजे काही कर हे केंद्र सरकार आकारत होतं आणि वसूल केंद्र करत होतं. बाकीचा हिस्सा राज्याला देत होतं. काही असं होतं की राज्य सरकार लावत होतं, वसूल राज्य करत होतं, हिस्सा केंद्राला किंवा स्वतः घेत होते. अशा प्रकारच्या खूप साऱ्या किचकट पद्धती होत्या. त्या चेंज करून भारताने एक वन नेशन वन टॅक्स म्हणजे GST ला भारताने अडॉप्ट केलेला आहे. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याची सुरुवात भारताने 1 जुलै 2017 पासून केलेली आहे. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वास्तविक जगात प्रथम हा 1954 मध्ये 1954 मध्ये म्हणजे खूप पूर्वी हा फ्रान्समध्ये प्रथमतः सुरू करण्यात आलेला होता. भारतामध्ये GST संबंधित जर आपण माहिती बघितली तर GSTचा 2011 मध्ये विधेयक मांडलं गेलं होतं. परंतु इलेक्शन आल्यामुळे ते 115वं विधेयक पारित न झाल्यामुळे, लोकसभा बरखास्त झाल्यामुळे ते विधेयक रद्द झालं होतं. मग 2014 मध्ये जेव्हा परत गव्हर्नमेंट सत्तेवर आलं म्हणजे सरकार चेंज झालं त्यावेळेस परत 2014 मध्ये 122वे विधेयक मांडले गेले आणि या 122 विधेयकानुसार 101वी घटना दुरुस्ती करून भारतामध्ये हे GST लागू केलं गेलं. GST लागू करायसाठी जे निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची संमती होती त्यामध्ये प्रथमतः ज्या घटक राज्याने मान्यता दिली ते घटक राज्य हे आसाम होतं. आसाम या घटक राज्याने प्रथमतः 2016 मध्ये मान्यता दिली. तर महाराष्ट्राचा क्रमांक हा 10वा होता. म्हणजे GST ला मानणारा
10वे राज्य हे महाराष्ट्र होते. 101वी घटना दुरुस्ती करून हे मान्य केलं गेलं. महाराष्ट्राने 29 ऑगस्ट 2016ला अशा प्रकारे मान्यता दिलेली आहे. अलग अलग देशामध्ये अलग अलग जीएसटीचे दर आपल्याला पाहायला भेटतात. जसं सिंगापूरमध्ये जो दर आहे तो 5% आहे, कॅनडा 5% आहे, ऑस्ट्रेलिया 10% आहे, फ्रान्स 20% आहे, चीन 15.5% आहे. तर सर्वात जास्त हा जो जीएसटी दर आहे तो आपल्याला भारतामध्ये पाहायला भेटतो. भारतामध्ये 2 स्तराचा जीएसटी स्तर आहे, 2 स्तर पाहायला भेटतात. ज्याप्रमाणे कॅनडा आणि ब्राझील हे 2 देश आहेत. या 2 देशामध्ये 2 स्तरीय जीएसटी आहे. तशा प्रकारे भारताने 2 स्तरीय जीएसटीचा स्वीकार केलेला आहे. हे स्वीकार करताना भारताने भारतीय संविधान कलम 279 मध्ये ए नावाचं कलम जोडलेलं आहे. याचप्रमाणे भारतीय संविधान कलम 246 मध्ये सुद्धा ए नावाचं कलम सोडून जीएसटी संबंधीचे बदल करण्यात आलेले आहेत. कर संबंधीचे बदल भारताने केलेले आहेत. तर 279 ए नुसार काय म्हणते, तर देशाचा जो अर्थमंत्री असेल तो याचा अध्यक्ष असेल, जीएसटी परिषदचा अध्यक्ष असेल. तर सदस्यामध्ये राज्य अर्थमंत्री केंद्राचा आणि सर्व घटक राज्यांचे जे अर्थमंत्री आहेत ते अर्थमंत्री याचे सभासद असतील. तसा 279 ए मध्ये चेंज करून बदल करण्यात आलेला आहे. भारताने जीएसटीचा स्वीकार केलेला आहे. त्यापूर्वी आणखी एक पॉईंट लक्षात असू द्या, कदाचित तुम्हाला कोणत्या पुस्तकामध्ये किंवा कुठे सापडणार नाही. तर भारत हा WCO वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन, WCO वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनचा भारत 1971 पासून मेंबर आहे. कस्टम ऑर्गनायझेशन म्हणजे व्यापारासंबंधी ही संघटना आहे. आपण जास्त करून डोक्यामध्ये WTO ला ठेवतो, परंतु ही संघटना आहे. या संघटनेच्या नुसार प्रत्येक देशाच्या व्यापारासंबंधीच्या वस्तू व सेवा असतात त्यासाठी एक 6 डिजिटचा HSN नंबर जो आहे तो दिला जातो. 6 डिजिटचा नंबर दिला जात असतो. HSN नंबर त्याला संबोधल्या जाते. त्यानुसार भारत हा इतर देशांसोबत व्यापार करत असतो. तर आता या HSN म्हणून आपल्याला आणखी लक्षात येऊ शकते की GSTचा सुद्धा GSTN नंबर असतो, हा 15 डिजिटचा असतो. तर जोड्यामध्ये आपल्याला जर प्रश्न निर्माण होऊ शकतो की HSN किती, GST किती, मग आता आधार किती, मग आता पॅन परमनंट अकाउंट नंबर हा किती. अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला पाहायला भेटू शकते की नेमकं किती डिजिटमध्ये काय काय केल्या जाते. जीएसटी आपल्याला मुख्यतः हे आपल्याला सध्या पाहिजे नाही. जीएसटी मध्ये 15 डिजिटचा नंबर आपल्याला एक पासवर्ड सारखं एक परमनंट अकाउंट नंबर मिळतो. जेव्हा जेव्हा आपण व्यापार करू त्या आपल्या ओळखच्या आधारावरच आपला व्यापार हा चालत असतो. मग हा जो जीएसटी भारताने अडॉप्ट केलेला आहे हा अप्रत्यक्ष कर आहे. हा अप्रत्यक्ष कर असल्यामुळे भारतात त्या काळात जेवढे काही अप्रत्यक्ष कर होते ते सर्व अप्रत्यक्ष करचं या जीएसटी मध्ये मर्ज करण्यात आलं आहे. म्हणून आपल्याला बाकीचे जे निगम कर आहे वगैरे जे कर आहेत ते कर आता सेपरेटली अभ्यासाला नाही आहेत. यावर प्रश्न खूप कमी झालेले आहेत. तरी पण काही वन लाईनरचे क्वेश्चन आहेत ते वन लाईनरचे क्वेश्चन आपण यामध्ये बघू शकतो. ते अशा प्रकारचे आहेत, ते पाहूया आपण. तर बघा, जे भारतामध्ये कर लावण्यात आलेले आहेत ते कर कोणते कोणते कर कधी कधी लागले आणि रद्द कधी कधी झाले त्या संबंधी आपण पाहूया. एकतर भारतामध्ये मालमत्ता, जेवढी तुमच्याकडे मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर कर पूर्वी लावला जायचा. हा कर 1953 पासून भारतामध्ये लावायला सुरुवात झाली होती आणि हा कर जो आहे पुढे 1985 मध्ये भारतामध्ये रद्द केला गेलेला आहे. मालमत्ता कराप्रमाणेच भारतामध्ये खर्च कर, संपत्ती कर, खर्च कर जो आहे तो 1957 मध्ये भारतामध्ये लागू केला गेला होता. म्हणजे खर्चावर सुद्धा भारतामध्ये त्यावेळेस कर लावला जायचं. परंतु 1966 मध्ये
हा जो कर आहे तो रद्द केला गेला होता. त्याप्रमाणे भारतामध्ये एक प्रकारचा कर संपत्तीवर कर होता. तुमच्याकडे किती संपत्ती आहे त्या संपत्तीवर सुद्धा कर लावला जायचा. हा कर सुद्धा 1957 पासून भारतामध्ये आपल्याला अस्तित्वात पाहायला मिळतो. तर 2016च्या जे बजेट मांडलं गेलं त्या 2016च्या बजेटमध्ये हा संपत्ती कर आता रद्द करण्यात आहे. त्याप्रमाणे जो महत्वपूर्ण कर होता आणखी एक देणगी कर हा 1958 मध्ये भारतामध्ये लावला जात होता. 1958 पासून भारतामध्ये लावला होता. तर तो 1985 मध्ये रद्द केला गेला आहे. आणि भारताचा आयकर कायदा जो आहे तो 1969चा आहे, 1961चा आहे. तो अजूनही आपल्याकडे अंमलात आहे म्हणजे पाहायला मिळतो. तर अशा प्रकारच्या जोड्या लावा सुद्धा आपल्याला पुढे आगामी स्पर्धा परीक्षामध्ये पाहायला मिळू शकते की मालमत्ता कर, खर्च कर, संपत्ती कर, देणगी कर, आयकर योग्य जोडी लावा, कोणता कर कोणत्या वर्षी सुरू झाला. किंवा असा एक पूर्ण प्रश्न एक निर्माण होऊ शकतो की कर कधी लावला कधी रद्द झाला. अशा प्रकारचा एक प्रश्न सुद्धा होतो. मग आता जीएसटी मध्ये सर्व कर समाविष्ट करण्यात आलेले आहेत, परंतु भारतातले काही विशिष्ट कर जसे असे आहेत की जे जीएसटी मध्ये घेण्यात आलेले नाही आहेत, जे अप्रत्यक्ष कर आहेत. काही घटक राज्यांची मागणी होती की बा हे कर जीएसटी मध्ये घेतल्या जाऊ नये. तर त्यांच्या या मागणीच्या विचार करून भारतामध्ये जीएसटी लेट झालेला आहे, उशीर झालेला आहे. तर त्या जीएसटी मध्ये त्यांचं नसलेलं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जीएसटी मध्ये समाविष्ट नसलेले अप्रत्यक्ष कर कोणते कोणते आहेत की ज्याचं संकलन हे अजूनही घटक राज्य सरकार यांच्याकडे आपण आहे असं म्हणू शकतो. तर त्यामध्ये केंद्राकडे म्हणू शकते ते म्हणजे मूलभूत सीमा शुल्क. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मूलभूत सीमा शुल्क आहे, मुद्रांक शुल्क आहे, त्यानंतर अबकारीमध्ये आपण जे दारू संबंधीचा जो कर आहे तो आहे. त्यानंतर पेट्रोलियम संबंधीचा जो कर आहे तो कर आहे. हे जे कर आहे हे घटक राज्याने आपल्याकडे ठेवलेले आहेत. यामध्ये आणखी विद्युत कर आहे, हे घटक राज्याने आपल्याकडे ठेवलेले आहेत. म्हणजे हे काय आहे तर जीएसटी मध्ये नसलेले अप्रत्यक्ष कर जे केंद्र सरकारकडे असून मुख्यतः मोस्ट ऑफ राज्य सरकारकडे आहेत. मग आता जीएसटी मध्ये दर काय, जीएसटीचा दर कोणता कोणता आहे तर 0% जे आपल्याला जे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंसाठी दूध, दही, अन्न, डाळी ज्या विदाउट पॅकेजिंग गुड्स आहेत जे अन्नधान्य संबंधित त्या सर्व 0% मध्ये येतात. त्यानंतर 12% आहे, 18% आहे आणि 28% आपल्याला जीएसटीचा दर 5% यामध्ये राहिलेला आहे. 0%, 5%, 12%, 18% आणि 28% हा जीएसटीचा दर आहे. या दराने जीएसटी हा भारतामध्ये आकारला जातो. याला कमी जास्त करण्याचा विचार हा केंद्र सरकारचा सुरू आहे. यामध्ये आपल्याला आणखी संकल्पना पाहू शकतो आपण आयजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी. ह्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी, आणखी यामध्ये एक यूटीएसटी आपण इन्क्लूड करू शकतो. तर आयजीएसटी म्हणजे काय? आयजीएसटी म्हणजे इंटरस्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इंटरस्टेट दोन राज्यांमध्ये जो व्यापार होतो त्याला इंटरस्टेट आयजीएसटी. याच्यावर सरकार केंद्र सरकार टॅक्स लावते. दोन राज्यांचा जीएसटी मिळून प्लस केला जातो. सीजीएसटी राज्यामध्ये परंतु लावते सेंट्रल सीजीएसटी. एसजीएसटी राज्यामध्ये
राज्याच्या राज्यामध्ये, पण अधिपत्याखाली घटक राज्याच्या. आणि युक्ती असते युनिटरी जे टेरिटरीज आहेत म्हणजे संघराज्य आहे, संघराज्याचं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, संघराज्याच्या या भारतामध्ये त्या संघराज्याचं. तर सेंट्रल, स्टेट, इंटरस्टेट 2 राज्यामध्ये महाराष्ट्रानं कर्नाटक सोबत व्यापार केला तर महाराष्ट्र जीएसटी कर्नाटक जीएसटी 2 जीएसटी मिळून केंद्र सरकार जो वसूल करते तो आहे जीएसटी. मुंबईवरून पुण्याला माल पाठवला, महाराष्ट्राच्या भाषेत अंदर झाला, पण तो आता सेंट्रलच्या अधिपत्याखाली आहे की स्टेटच्या अधिपत्याखाली आहे यानुसार ठरवून तो व्यवहार कसा आहे या आधारावर ठरवला जातो. याला इनपुट क्रेडिट म्हणतात. हा इनपुट क्रेडिट आहे, हा इनपुट क्रेडिट आहे आणि हा फक्त क्रेडिट आहे. अशा प्रकारचे. तर कोणत्या प्रकारचं जीएसटी नाही आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीएसटी कोणता दर आहे? हे दर आहे. कोणता दर हा जीएसटी मध्ये अप्रत्यक्षरित्या समाविष्ट करण्यात आलेला नाही आहे, हे दर करण्यात आलेले नाही आहेत. बाकीचे जे इतर जे कर आहेत, जे कर आता जीएसटी लागल्यामुळे रद्द झाले आहेत म्हणून ते पेपरला आता येण्यासारखे नाही आहेत. येण्यासारखे कोणते आहेत तर मग मालमत्ता कर, खर्च कर, संपत्ती कर, देणगी कर, कधी लावला कधी रद्द झाला, आयकर, आयकर स्लॅब जे आणि जीएसटीची माहिती आहे. एवढंच आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने जीएसटीला किंवा कोणत्याही टॅक्स पद्धतीला करणं आवश्यक आहे. कर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तर घात कोणावर होतो हे भारताचं पुरोगामी स्वरूपाचं आहे आणि हा जबरदस्तीची देणी असते म्हणजे प्रत्येकाला टॅक्स द्यावाच लागतो. आणखी लक्षात असू भारतामध्ये कृषीच्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही, म्हणजे फक्त शेतीवर जे पिकवलेलं पीक आहे त्या पिकावरच भारतामध्ये टॅक्स लागत नाही. ते शेतीचं पिकवलेल्या पिकासोबत इतर कोणती गोष्ट असेल तर त्यावर मात्र इन्कम टॅक्स हा लागत असतो. ठीक आहे. आपण इथे आज जीएसटी आणि भारताचं इन्कम टॅक्स आणि त्या संबंधी एवढ्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे. परत भेटूया पुढील सत्रामध्ये नवीन एका टॉपिकसह. तिथपर्यंत गुड बाय.